नमस्कार, डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। आजची महत्त्वाची अपडेट आहे की नागपूर महानगरपालिकेसाठी या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। या जाहिरातमध्ये आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये फॉर्मची सुरुवात कधी होणार, त्याची पात्रता काय आहे, त्याच्यासाठी शिक्षण काय लागणार आहे, संपूर्ण माहिती, किती जागा आहेत आणि कोणकोणत्या महानगरपालिकेच्या जाहिराती या ठिकाणी येणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी वेगवेगळ्या महानगरपालिका आणि DMAR ची सुद्धा जाहिरात येणार आहे। त्याच्यासाठी आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी 1 तारखेपासून स्टार्ट होत आहे। बेसिक पासून तर ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल त्यांनी पटापट जॉईन करून घ्या। या ठिकाणी स्पेशल ऑफर आपण दिलेली आहे नवीन वर्षाची 3000 रुपयामध्ये वर्षभर बॅच, 3000 रुपयामध्ये वर्षभर बॅच आहे, ज्याच्यामध्ये स्टाफ नर्सच्या जेवढे प्रश्नपत्रिका असतील, मग DMAR चे असू द्या किंवा वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या असू द्या, जुन्या असू द्या, सराव प्रश्नपत्रिका सर्व आपण सोडून घेणार आहे आणि टोटल सिलेबस जो आहे त्या ठिकाणी कव्हर करणार आहे। सायकोलॉजी, गायकोनॉलॉजी, पेडियाट्रिक नर्सिंग, मेंटल हेल्थ नर्सिंग, जेवढे काही टॉपिक असतील, फिजिओलॉजी, सोशिओलॉजी, पॅथॉलॉजी, फार्माकॉलॉजी, जेवढे काही असतील सर्व त्या ठिकाणी आपण तयार केलेले आहे। तसंच नोट्स सुद्धा आपण त्याच्यात तयार केलेले आहेत, त्याचे स्पेशल MCQ सुद्धा आपण तयार केलेले आहेत आणि नोट्स आपण 2 भाषेमध्ये देणार आहे। ज्यांना मराठीमध्ये लागतील त्यांना मराठी, ज्यांना इंग्रजीत लागतील त्यांना इंग्रजी। तसंच प्रश्नपत्रिका संच, सराव प्रश्नपत्रिका सुद्धा आपण बॅचेस मध्ये त्या ठिकाणी देणार आहे। तर ज्यांनी बॅच जॉईन केली नसेल त्यांनी पटापट या ठिकाणी 80 10 45 77 60 या नंबरवर संपर्क करून बॅच जॉईन करून घ्या आणि तांत्रिक प्रश्न सुद्धा 6000 आपण तयार केलेले ते सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता। तर या ठिकाणी कार्यालय नागपूर महानगरपालिका आस्थापना विभागाची या ठिकाणी पदभरतीची जाहिरात आलेली आहे। ज्या जाहिरातनुसार ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 15 जानेवारी या ठिकाणी आहे। 26 तारखेपासून या ठिकाणी जाहिरात सुरुवात होणार आहे आणि किती तारखेपर्यंत आहे, 15 तारखेपर्यंत या ठिकाणी दिलेली आहे। वेबसाईट त्यांनी दिलेली आहे nmcnagpur.government.in। काय आहे? nmcnagpur.government.in। मी लिहून देतो, nmcnagpur.gov.in। अजूनही वेबसाईट लिंक सुरू झाली नाही। 26 तारखेला या ठिकाणी लिंक सुरू होणार आहे, त्यामुळे ज्यांनी डॉक्युमेंट्स काढले नाहीत त्यांनी सर्वप्रथम डॉक्युमेंट्स काढून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत। परीक्षा केंद्रावर त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीनं। संख्या घेऊन आवश्यकता असल्यास एकापेक्षा अधिक दिवसामध्ये त्या ठिकाणी घेतली जाणार आहे, जर विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल तर बघा या ठिकाणी नर्स परिचारिका GNM वर या ठिकाणी ही परीक्षा आहे आणि यासाठी क्वालिफिकेशन जर म्हणसाल, बघा S13 ग्रेडची पोस्ट आहे। किती? S13 ग्रेडची आहे, म्हणजे आरोग्य सेविकेची S8 आहे, तुमची S13 ग्रेडची आहे। म्हणजे या ठिकाणी पेमेंट 35,400 ते 1,12,000। जॉईनिंग झाल्या 35,000 हे बेसिक असते। 35,000 काय असते? बेसिक असते आणि त्या बेसिकवर मग 26% TA DA भत्ता बित्ता असं धरून पहिलं पेमेंट तुमचं या ठिकाणी 57,000 रुपये निघणार आहे। किती निघणार आहे? 57,000 रुपये या ठिकाणी फर्स्ट पेमेंट निघणार आहे, लक्षात ठेवा। एकूण 52 जागा आहेत। किती जागा आहेत? 52 जागा या ठिकाणी आहेत। तसंच इतर सुद्धा जाहिराती आहेत, वृक्ष अधिकारी, स्थापत्य, पण त्याचं आपल्याला काही एवढं घेणं नाही आहे सध्या। यांनी अजून तुम्हाला हे सुद्धा दिलेलं आहे, ही जी परीक्षा आहे ही TCS मार्फत घेतल्या जाणार आहे। कोणा मार्फत घेतली जाणार आहे? TCS मार्फत घेतल्या जाणार आहे, त्यामुळे टेन्शनची गरज नाही। मागच्या TCS च्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि त्यांचा पॅटर्न सुद्धा आपल्याला माहिती आहे, कारण की गेले 4 वर्ष आले आपण या क्षेत्रामध्येच काम करता। आतापर्यंत आपल्या हजारो आरोग्य सेविका या ठिकाणी लागल्या, जवळपास DHS मध्ये त्या ठिकाणी 4000 आरोग्य सेविका लागलेल्या आहेत। DMAR मध्ये सुद्धा आपल्या लागलेल्या आहेत। एम्स नागपूर तसंच RRB मध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याची सुद्धा तयारी याच बॅच मध्ये होणार आहे। तर या ठिकाणी बाकीचे जे डिटेल्स आहेत अजून उपलब्ध झालेले नाही आहेत, तरी सुद्धा याच्यासाठी पात्रता म्हणजे BSc नर्सिंग आणि GNM नर्सिंग असलेले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म करू शकतात। तसंच याच्यासाठी डॉक्युमेंट्सची यादी कोणकोणती आहे ती मी तुम्हाला सांगणारच आहे। साधारणतः ही जी परीक्षा आहे मार्च ते एप्रिल महिन्याच्या आसपास या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे पटापट आपण ऑफर दिलेली आहे। 3000 रुपयामध्ये बॅच आणि 2000 रुपयामध्ये 6 महिन्याची बॅच। तर ही सध्या ऑफर आहे, जर ऑफर संपली की तुम्हाला 2000 रुपयाच्या बॅच मध्ये 3 महिन्यासाठीच तुम्हाला मिळणार आहे। सध्या तुम्ही नवीन वर्षानिमित्त ऑफर आहे, पटपट जॉईन करून घ्यायची आहे। ओके, तर या ठिकाणी अधिक माहितीसाठी या चॅनलवर मी अपडेट टाकणारच आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि या ठिकाणी जो हे आहे सिलेबस, तो सिलेबस सुद्धा आपण पूर्ण कव्हर करणार आहे। जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे, सगळ्यांनी आपापले नॉन क्रिमिनल काढून ठेवा, डोमिसाइल सर्टिफिकेट काढून ठेवा, गॅझेट काढून ठेवा। बरेच जणांना वाटते की याची गरज आहे का? नाही, गरज आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या नावामध्ये काही चुका आहेत का? नॉन क्रिमिनल तुमचं संपलेलं आहे का, व्हॅलिडिटी संपलेली आहे का ते चेक करा,
कारण की बरेच जणांना माहीत नसते की व्हॅलिडिटी संपलेली आहे, कोणाचं रजिस्ट्रेशन नसेल केलेलं नर्सिंग काउन्सिलमध्ये ते रजिस्ट्रेशन सुद्धा या ठिकाणी करा. आणि अशा वेगवेगळ्या महानगरपालिकेची जाहिराती या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे, धुळे महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे, कोल्हापूर महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे, अमरावती महानगरपालिकेची जवळपास 18 महानगरपालिकेच्या जाहिराती या ठिकाणी येणार आहेत. लक्षात ठेवा, इथं सध्या 52 जागा आहेत. कोणत्या कास्टला किती जागा आहेत माहित नाही, तरी सुद्धा 52 जागेला जर या ठिकाणी आपण भागलं, 10 कास्ट आहेत वेगवेगळ्या, एका कास्टसाठी या ठिकाणी 4 ते 5 जागा येतात. किती? त्यामुळे स्पर्धा खूप आहे, टफ फाईट आहे. बघा, कदाचित तुम्ही नागपूरला फॉर्म भरला आणि एखाद्यानं मुंबईला भरला नाही किंवा बीडला भरला नाही, पण नागपूरला जर इथं कट ऑफ तुमचा 120 लागला आणि बीडला जर 110 लागला तर या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की तुम्ही 10 ठिकाणी तर फॉर्म भरणार नाही, 18 जाहिराती येणार आहे. त्यामुळे जिथेही फॉर्म भरा तिथं परफेक्शन सहित फॉर्म भरा आणि सिलेक्ट व्हा. त्यासाठी बॅच पटापट जॉईन करून घ्या, अजिबात वेळ वाया गमावू नका. टेक्निकलच्या नोट सुद्धा मागवून घ्या, मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. मात्र परफेक्ट जे येणार तेच त्या ठिकाणी आपल्याला आलं पाहिजे. तर येथे मी थांबतो. थँक्यू, धन्यवाद. आणि हा व्हिडिओ सगळ्या ग्रुपवर शेअर करा. या ठिकाणी वयाची जी पात्रता आहे ती 43 वर्ष असते सर्व गटासाठी, फक्त ओपन साठी 38 असते.